दाखवली, पलटी मारली, तू जा कोर्टात, माझ्यावर डिफॉर्मेशन कर, सगळे पुरावे देईन, आझाद मैदानात जायचं म्हणजे जायचं, आरक्षण नाही मिळालं तरी जायचं. आणि आरक्षण बोला ना पत्रकार साहेब, तुम्हीच साक्षीला होते ना, मिळालं तरी जायचं. कोणाचे शब्द आहेत? का पलटी आणली, का पलटी आणली? तुझ्यावर विश्वास नाही आमचा, जरांनी विश्वास नाही, माझा तरी नाही. उद्या आता हा म्हणतो हे षडयंत्र आहे, ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे, मी ट्रॅप आहे. ट्रॅपचा अर्थ तुम्हाला काय सांगितलं? ट्रॅप कळतं? ट्रॅप कोण घालतं? अँटी करप्शनचे लोक ट्रॅप घालतात. कोण ट्रॅप घालतं? अँटी करप्शन. कोणावर घालतात? ज्यांनी काळा धंदा केला, काळे पैसे कमवले, त्याच्यावर ट्रॅप घालतात. तू काळा धंदा केला का? काय केलं? ट्रॅप काय आहे ह्याच्यात? काय मी आपल्या समोर मांडलं, काय ट्रॅप याच्यामध्ये? तथ्य आहे, सत्य आहे. अजून लोक आले तुझं सांगण्याकरता, अजून लोक आलेले आहेत. तो म्हणतोय ना आज षडयंत्र रचलं जात आहे, षडयंत्र. भ्रष्टाचाराचे आरोप आहेत का आणि पुराव्यानिशी ते मांडता आहात का? कारण तुम्ही मागच्या पत्रकार परिषदेमध्ये या गोष्टींचा उल्लेख केला नव्हता, आता तुम्ही जरांगेंवरती अनेक गोष्टींचे आरोप करताय, त्या संदर्भात काय? मी मागच्या पत्रकार परिषदेत मी त्यांच्यावर कुठलाही आर्थिक आरोप केला नव्हता. मी सरळ 2-3 चॅनलला म्हटलं होतं की बा मला माहित नाही, मला ते काही सांगायचं नाही, काय नाही. माझी विनंती, माझी विनंती, आता माझी मागणी आहे ह्याच्यातली, माझी संपवण्याच्या आधी सांगतो, माझी मागणी आणि आव्हान आहे. माझ्यावर आरोप केले, व्यक्तिगत आरोप केले, बलात्कार, विनयभंग, 300 कोटी 40 लाख रुपये घेतले, असे आरोप केले. मी नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्याला तुमच्या समोर जायला तयार आहे. तिलगी आणि मी जरांगेवर जे आरोप केले, तुम्ही ज्या डील केल्या, जे जे काही आरोप केले, तुम्हाला आव्हान आहे. तुम्ही सुद्धा पारदर्शकतेचा तुम्ही सांगता मी पारदर्शक आहे, पारदर्शक आहे, पारदर्शक आहे. तुम्ही पण यावं. तुमच्यावर आरोप केले जात आहेत आणि तुम्ही सुद्धा नार्को ॲनालिसिस, ब्रेन मॅपिंग आणि लाय डिटेक्टर या तीनही चाचण्या कराव्यात. मी तुमच्याशी, तुम्ही माझ्यावर आरोप केले तसे मी तुमच्यावर आरोप केले, मी कधी तयार आहे. तुम्ही सुद्धा या नार्को आणि या सगळ्या चाचण्या कराव्यात. जरांगे पाटील म्हणतात आपल्या बोलण्याला फारसं महत्त्व देण्यासाठी देऊ नये किंवा काय नाही असं ते म्हणतात. का म्हणतात ते असं? माझ्या बोलण्याला महत्व देऊ नये? मी त्यांना प्रश्नच विचारत होतो ना आपल्या समोर साहेब. म्हणजे माझ्या बोलण्यावर मला काय किंमत नाही का? मी मगाशी सांगितलं, ज्या पिटिशनमुळे गायकवाड कमिशन अस्तित्वात आला, ते पिटिशनची कॉपी आपल्याला देतो. ते पिटिशन आपण केलं आणि त्या पिटिशनवर गायकवाड कमिशनचं आरक्षण आहे, ते ऐकून दाखवलं तुम्हाला. माझ्या बोलण्याला किंमत नका. आमच्या नंतर आलेत तुम्ही, आमच्या नंतर आलेले आहेत, किंमत नका देऊ. म्हणजे कशी? तुम्ही आमच्यावर काही आरोप करा, तुम्ही असं मी जर तुम्हाला म्हणलं तुमच्यावर काही आरोप केले, ते पण ठीक आहे, गल्लीतल्या भांडणात आरोप केले तर ठीक आहे. राज्याने देशाने पाहिलंय माझ्यावर किती गंभीर आरोप केलेले आहेत. आणि त्यांनी माझ्यावर 40 मिनिटं खर्च केलेत साहेब. हो साहेब, त्यांनी माझ्यावर किती मिनिटं खर्च केलेत? 40 मिनिटं. का? एखादा म्हणायला पाहिजे, पहिलेच वाक्य म्हणायला पाहिजे, कोण येते मला नाही माहिती, की खतम करा. किती खर्च केले, किती बोलला तो, त्याची तळमळ, त्याचं ताळताळ, त्याचा फाळफाळ पाहिलं नाही का? उद्या बॉम्ब लागणार आहे, बॉम्ब इथं 11 वाजता या, बॉम्ब फुटणार इथं. मी नाही येणार उद्या. इथं आता तो जो म्हणतो ना षडयंत्र केलं जातं, षडयंत्र केलं, त्याच्या हिशोबाने ते षडयंत्र आहे. आणि उद्या इथं सत्य बाहेर पडणार आहे. जरांगे कसा आहे, जरांगे जे काय आहे ना, जे काय आहे, याचा बुरखा, याचा चेहरा, हा समाज, ज्या समाजाने तुला देव केलं, तोच समाज एक दिवस अशी परिस्थिती येईल, तुझे सगळे काळे धंदे उघड झाले ना, हा समाज तुला दगड मारेल. ही वस्तुस्थिती आहे. उद्या दिसन तुम्हाला काय आहे काय नाही. पत्रकार परिषद होणार आहे, पण ते घेणारे लोक वेगळे आहेत आणि ते जरांगेविषयी सत्यता मांडणार आहेत. तुमच्यावर ज्या पद्धतीनं हल्ला झाला, काल 5 लोकांना ताब्यात घेण्यात आलं. सगळेच्या सगळे लोक हे नवी मुंबईचे आहेत, त्यांचा एका राजकीय पक्षाशी सुद्धा संबंध आहे. आपल्याला काही कल्पना आहे का, या माणसांना तुम्ही ओळखता का, त्या माणसांचा कुठल्या पक्षाशी संबंध आहे? मी एक भूमिका अशी मांडली होती की या आंदोलनाचा फायदा नेमका कोणाला झाला. लॉजिक मांडलं होतं की तर्क मांडला होता, कुणाला झाला फायदा? तर मराठा समाज नाराज आहे आणि तो विशेष करून सरकारवर नाराज आहे.
येणाऱ्या निवडणुकीमध्ये हे मतं कुठं जातील, हे कुठं कोणाला फायदा होईल, आणि साहजिकच ज्यांना फायदा होईल मी ते सुचवलं. पण आपल्या मी कोणाचं नाव नाही घेतलं, मी सुचवलं आणि लोकांच्या ते लक्षात आलं आणि त्यांना खूप राग आला. त्या राजकीय हे जे पकडलेले पाचीच्या पाची लोक आहेत ना, एका राजकीय पक्षाचे आहेत, त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला. असं त्यांनी इथं आले माझ्याकडे, ते मला म्हणजे चर्चा करायची, आमचे सहकारी काही पोलीस होते, चर्चा झाली, त्यांचं झाटा. का जरांगे साहेब तुम्ही उत्तर द्या ना, का मारता बरं तुम्हाला मारायचं तर तुम्ही एक काम करा, समोर या, इथं तुम्ही बसा, इथं मी बसतो, इथं आपण दोघं बसू, आणि जर मी चुकलो, माझ्याकडचे पुरावे तथ्यही नसले तर मी इथं फाशी घेऊन मरतो माझा एकटाच. काही तुम्ही सांगता, समाज सांगता ती शिक्षा, नाक घासून माफी मागून समाजाची मी. पण जरांगे तुम्ही या, हे आंदोलन भयकलेलं आहे. अरे म्हाताऱ्या माणसाला रस्त्यावर आणून बसा, तुझ्या मागे तरुण यायना ना. काय लोक कमी झाले. अंतरावलीची जी सभा, लाखोंची सभा होती, ती सभा कमी झाली बीडला. आपल्या सगळ्यांना माहिती, पत्रकार बांधवांना, सुज्ञ लोकांना माहिती, वाशीमध्ये किती लोक होते, पोलिसांना आकडा माहिती खरा किती लोक होता. पण कसं आहे, आता मराठा समाज आहे बुवा, एवढे लाख लोक आलते, तेवढे लाख लोक आलते, ठीक आहे, आम्हालाही बरं वाटतं, कारण मराठा समाजाला मोठं दाखवलं, त्याला बरं वाटतं. खरं अंतःकरणात त्याला माहिती किती लोक आलते, किती लोक निघाले होते, हे त्यालाही माहिती. किती लोक आले, कमी झाली, तरुण येत नाहीत. मी जी मांडणी केली, प्रचंड ट्रोलिंग झालं, पण त्याबरोबर प्रचंड समर्थन सुद्धा मला मराठा समाजातून आलं. महाराज, विवेकी भूमिका, आम्ही तुमच्या बरोबर आहोत. अनेक रेकॉर्डिंग्स आलेत, मला अनेक फोन आलेत, अनेक धमके आले. आणि हे जे आहे पर्टिक्युलर, मी त्या पक्षात का 20 वर्ष त्या मोठ्या साहेबाचा प्रचार केला.